आणि या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात, अधिक गप्पा मारूयात. क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरी आहेत आपल्याबरोबर. संजगिरी सर, काय सांगाल? एक काळ असा होता की 300 तुम्ही पार केल्यात तर तुमचा वनडेतला विजय नक्की. आता 382 तरी सुद्धा इंग्लंड इतक्या जवळ पोहोचला होता. याचा अर्थ खेळ किती बदलला हे पहा. याचं कारण असं आहे की T20 आल्यापासून हे जे टार्गेट आहे ती वाढत चालली आहे. की वन डे क्रिकेटमधले नियम बदलत गेलेले आहेत. खेळपट्ट्या खूप चांगल्या झालेल्या आहेत, म्हणजे ठणठणीत खेळपट्ट्या, आणि विशेषतः बॅटिंग खूप सुधारलेली आहे. T20मुळे जो एक सुधारणा जी मिळाली, बॅट्स चांगल्या झाल्या, त्यामुळे मोठे फटके आरामात मारता येतात. या सगळ्यांचा प्रभाव पडलेला आहे आणि धावांचा पाठलाग कसा करायचा ह्याची जाण चांगली खेळाडूंना आलेली आहे. की 381 धावांचा पाठलाग हा सोपा नव्हता, आणि तरीसुद्धा इंग्लंडचा संघ हा जवळपास 15 धावापाशी पर्यंत येऊन पोहोचला होता. म्हणजे थोडंसं नशीब त्याच्याजवळ असतं. कदाचित कॅप्टन जर त्यांचा बाद झाला नसता तर त्यांनी कदाचित आपली धावसंख्या ओलांडली सुद्धा असती. तर हा जो पाठलाग आहे, हा जो थरार आहे, हा थरार T20मुळे निर्माण व्हायला लागलाय. तो अनुभव खेळाडूंच्या गाठीशी आलेला आहे. म्हणूनच आता आपल्याला असं दिसतं की 381 धावा सुद्धा ह्या पुऱ्या पडतात असं नाही. काय सांगाल की जी खरं तर पार्टनरशिप भारताच्याकडनं रचली गेली, त्या पार्टनरशिपचं कसं कौतुक कराल? युवराजचंही कमबॅक झाल्याचं आपल्याला दिसलं, आणि विराटनं तर महेंद्रसिंग धोनीकडनं घेतलेला कॅप्टनशिपचा विजयाचा बॅटन पुढे सुरू ठेवणार असं दिसतंय. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हा संघ हा चॅम्पियन संघ वाटतो, निदान भारतीय जमिनीवर तरी. याचं कारण असं आहे की ह्यातला जवळपास बॅट्समन जर घेतला तर पहिल्या 6 फलंदाजांमधला प्रत्येक बॅट्समन हा चॅम्पियन ठरून मॅच जिंकून देऊ शकतो. मी आपण बघितलं की मागच्या मॅचमध्ये विराट कोहली आणि जाधवनी मॅच जिंकून दिली. ह्या वेळेला ते हिरो बदलले आणि परिस्थिती काय होती? 3-25. म्हणजे टॉस जिंकून इंग्लंडनी ज्या वेळेला आपल्याला बॅटिंग करायला सांगितलं आणि 3-25 म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण म्हणायला पाहिजे की आणीबाणीची परिस्थिती होती. पण या आणीबाणीतून या दोघांना अनुभवामुळे आणि त्यांच्या एकंदर टॅलेंटमुळे भारताला बाहेर काढलं. पण ह्याचं मला जास्त कौतुक जे वाटलं ते युवराजचं. कारण युवराजनी जवळपास 3 ते 4 वर्षानंतर आंतरराष्ट्रीय 5 वर्षानंतर मला वाटतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकलं. आणि मधल्या काळात जरी तो आंतरराष्ट्रीय सामने खेळला असेल तरी युवराजचा फॉर्म किंवा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटशी ऍडजस्ट झालाय त्याच्या आजारपणानंतर तसं वाटत नव्हतं. त्याचा स्टॅमिना तेवढा दिसत नव्हता आणि असं कुठे ते वाटत होतं की युवराज संपलाय. पण आजच्या ह्या इनिंगकडे पाहिल्यानंतर असं जाणवलं की मध्ये काही घडलंच नव्हतं. म्हणजे फक्त युवराजने एक मोठी रजा घेतलेली होती आणि दीर्घ रजेतून तो बाहेर आला वर्ल्ड कपचा 2011च्या फॉर्म नंतर, आणि त्याच फॉर्म मध्ये खेळतोय. काही फटके तर त्यांनी इतकी उत्कृष्ट मारली. म्हणजे त्याचा एक जी 6 होती ती नुसती फुंकर मारली होती रे, आणि तो बॉल 6ला गेला. आणि धोनीचं कौतुक असं आहे की धोनीने कॅप्टनशिप सोडली म्हणून त्यांनी 100 केला असं मी म्हणणार नाही, पण त्याने ऍडजस्टमेंट युवराज बरोबर खूप सुंदर केली. युवराजला आधी सपोर्ट दिला आणि मग त्याने आपल्या स्वतःच्या गाडीचा 4था आणि 5वा गिअर टाकला. आणि तिथेच मला असं वाटतं की भारताची जी बाजू आहे ती मजबूत पाया खऱ्या अर्थानं रचला त्या दोघांनी. संजगिरी सर, खरं तर बॉलिंगमध्ये नेमके कुठे पडलो त्याबद्दल बोलायचं आहे, मात्र पुन्हा सावकाशीने बोलूयात. आज विजयाचा क्षण आहे, त्यामुळे विजयाबद्दलच बोलूयात. टीम इंडियाचं अभिनंदन करूयात. खूप खूप धन्यवाद तुर्तास या गप्पांना.